अहिल्यानगरमध्ये महाराष्ट्र राज्य आणि पहिल्यांदा जिल्हा कुस्तीगीर संघाच्या वतीनं आयोजित महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा वाडिया पार्क या ठिकाणी 29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2025 या कालावधीमध्ये संपन्न होणार असून आमदार संग्राम जगताप यांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक आणि भूमिपूजन सोहळा संपन्न झाला। यावेळी पैलवान अनिल गुंजाळ, जिल्हा क्रीडा अधिकारी आमसिद्ध सोनलकर, क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरांगे, काका शेळके, युवराज करंजुले, अभिजित खोसे, सुरेश बनसोडे, संभाजी पवार, दिलीप पवार, वैभव ढाकणे, संतोष ढाकणे, मणू काडळकर, अतुल कावळे, मोहन गुंजाळ, निलेश हेंगे, दादा पांडुळे, सचिन जगताप, भरत पवार, सागर गुंजाळ, चेतन शेलार, संजय शेळके, सोनू खेबूड, मंगेश खताळ हे यावेळेस उपस्थित होते। वाडिया पार्क मैदानामध्ये पहिल्यांदा 67वी राज्य अजिंक्यपद आणि महाराष्ट्र केसरी स्पर्धा 29 जानेवारी ते 2 फेब्रुवारीच्या दरम्यान होणार असून केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते मैदानाच्या कामाचं भूमिपूजन करण्यात आलं। त्याचबरोबर कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटनाचं निमंत्रण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन देण्यात आलंय। देश आणि राज्यभरातून कुस्ती पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं कुस्तीप्रेमी येणार आहेत, तरी 50,000 जणांची बैठक व्यवस्था यावेळेस करण्यात आली आहे। या ठिकाणी लाल मातीचे आणि मॅटचे असे 2 मैदान तयार केले जाणार आहेत। देशात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा नावलौकिक होईल अशी तयारी केली जाते। अहिल्यानगर जिल्हा हा कुस्तीपटूंचा म्हणून ओळखला जातो। नवीन कुस्तीगीर निर्माण करण्यासाठी त्यांना चांगल्या दर्जाच्या सुविधा आणि मार्गदर्शन देण्यासाठी वाडिया पार्क मैदानामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे मैदान निर्माण होणार आहे। आमदार संग्राम जगताप यांनी वाडिया पार्क मैदानावर होणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या कुस्तीगीरांना नियोजनाची जबाबदारी दिली असून राज्यातून सुमारे 950 कुस्तीपटू सामील होणार आहेत। प्रत्येक जिल्ह्यातून माती आणि गादी गटातील 20 खेळाडू सहभागी होणार आहेत असं त्यांनी सांगितलं। आणि या स्पर्धा हे अधिवेशन आपल्या अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघाच्या माध्यमातून या मैदानावरती होत आहे। दिनांक 29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेच्या आखाडा पूजन, माती पूजनाच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र आलाय। व्यासपीठावरती अनेक मान्यवर मंडळी उपस्थित आहेत। महाराष्ट्र राज्य कुस्ती संघाचे अध्यक्ष माजी खासदार आदरणीय रामदास भाऊ तडस, आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब, माजी आमदार, या कालावधीमध्ये 5 दिवसाच्या होत असणाऱ्या आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठी असणारी महाराष्ट्र केसरी अजिंक्यपद स्पर्धा 2024-25 याच्या मैदानाचा माती भूमिपूजन समारंभ आज या ठिकाणी संपन्न होत आहे। त्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे या देशाचे सहकार व उड्डाण मंत्री नामदार मुरलीधर अण्णा मोहोळ साहेब, या कार्यक्रमाला उपस्थित असणारे मंचावरचे सर्वच आपल्या अहिल्यानगर कुस्तीगीर संघाचे सर्व पदाधिकारी, उपस्थित असणारे जिल्ह्याचे माजी मंत्री व आमदार कर्डिले साहेब, आमदार आदरणीय काका व सर्व आमच्या कुस्ती संघटनेतील सर्व पदाधिकारी, सर्वच लाल मातीतील सर्व मल्ल मंडळी, विशेष करून कार्यक्रमाला उपस्थित असणारे या कुस्तीगीर संघाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष व विदर्भ केसरी म्हणून ज्यांनी एक कुस्ती क्षेत्रामधलं विदर्भामध्ये देखील नावलौकिक मिळवलं असे खासदार रामदास भाऊ तडस साहेब, या कुस्तीगीर संघटनेचे राज्याचे कार्याध्यक्ष संदीप बाप्पा बोंडवे साहेब, याच आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या या क्रीडानगरीमधून, याच आज जिथं कार्यक्रम होतोय माती पूजनाचा, त्याच भूमीमधून ज्यांनी आपल्या या कुस्ती संघाचं
कुस्ती संघटनेचं लाल मातीच्या वेगळं पैलवान लोकांचं एक महत्त्व त्यांनी आज निर्माण करून दिलं आणि तेच आज स्वतः या ठिकाणी महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे उपस्थित असणारे हिंद केसरी पैलवान योगेश भाऊ दोडके, सर्व मंचावरचे अतिथीगण, मी आता नामोल्लेख करत वेळ घेणार नाही कारण की यांना आता सकाळपासून बऱ्याच वेळापासून सगळी मंडळी कुस्ती क्षेत्रामध्ये अनेक लोक या ठिकाणी कार्यक्रमाला सकाळ